बरेचसे लोक मला कमेंटमध्ये विचारत असतात की ज्योती, मुलींना पैसा का आवडतो? का आवडतो? मुली पैसा का बघतात? पैसा खूप चांगला असतो, बरंच काही सुख देतो. प्रेझेंटमध्ये तरी आहे, फ्युचरमध्ये माहित नाही. आणि मेल्यावर तर आपण मागच्यांना सोडून जाणार, पण आपली लाईफ तर एन्जॉय करू शकतो. बऱ्याच काही गोष्टी जे मन मारून आपण जगतो ते आपल्या जगावं नाही लागत. सगळ्या गोष्टी इच्छा पूर्ण करतो. पैसा इम्पॉर्टंट आहे. तर मुली पैसा बघताय, ठीक आहे ना यार, मग कमवा ना पैसे. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पैसे कमवायला? कमवा. चांगलं शिक्षण घ्या, पैसा कमवा. तुम्हाला आवडतं का तुमची आई जेव्हा पप्पांबरोबर झिक 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 करत असते दिवसभर? पहिली 100 रुपयामध्ये असं सगळा बाजार घेऊन यायची, आता तिला 1000 रुपये पण पुरत नाही आणि पप्पा नुसते ओरडतायत. तुम्हाला पण वाटतं ना तुमच्या मम्मीकडे भरपूर पैसे असावे, तुमच्या बहिणीकडे भरपूर पैसे असावे. तसंच तुमच्या होणाऱ्या बायकोलाही वाटत असतं की आपल्या नवऱ्याकडे भरपूर पैसे असावे. कमवा ना मग, कमवा. काय प्रॉब्लेम आहे? उद्या तुम्हाला मुलगी झाली, तिला पण आवडणार ना की पप्पा तिला एकदम प्रिन्सेस सारखं ठेवतोय. त्या बायकोला पण आवडणार ना की आपला नवरा तिला क्वीन सारखा ठेवतोय. अरे त्या आईला पण आवडेल ना बाबा की तिला जे तरुणपणात काही मजा मस्ती करायला नाही मिळाली, आता आपल्या मुलामुळे आपल्याला सगळी मजा मस्ती करायला मिळते. आपला मुलगा आपल्याला किती पैसे देतोय, करा ना. ते लोक तुमच्यासाठी करतात तर कमवा ना थोडा पैसा. काय प्रॉब्लेम आहे जर मुलींनी पैशाकडे बघितलं तर? तुम्ही पण तर बघता ना यार की मुलगी किती छान दिसते, गोरी आहे, 4 लोकांमध्ये उठून दिसते का, यु नो माझी गर्लफ्रेंड आहे, इट्स माय वाईफ. तुम्ही पण बऱ्याच गोष्टी बघता, त्यामुळे तुम्ही पण ओव्हर ऍक्टिंग करू नका, समजलं ना? पैसा कमवा यार, खरं सांगते. तुम्ही आहे ना श्रीमंत होऊन मेला जरी ना तरी तुमची मागची लोक तुमचं 13वं चांगलं घालतील, वर्ष श्राद्ध चांगलं घालतील. पण तुम्ही गरीब मेला, किटकिट करून मेला ना, तुमचं तर लोक तिसऱ्याला सगळं आवडतील. सिरियसली सांगते. लोक तुमचं मेल्यानंतर बरं झाला मेला, काय जिवंत राहून काही उपयोग तर नव्हता, नुसतं कर्ज करून ठेवलं, आम्हाला पण काही खुश नाही ठेवलं, होता तो पण काही मजा नाही. तर गेल्यानंतर तरी काय, चल ठीक आहे यार, आत्मासुखी दुसऱ्या कोणत्या तरी घरी त्याचा चांगला जन्म होऊ दे. काय उपयोग आहे यार? तुम्हाला तुमचं ऍटलीस्ट वर्ष श्राद्ध 10वं 13वं तर चांगलं करायचंय ना. हा, कावळा बनून जेव्हा येणार तुम्ही खायला तिकडे, तेव्हा तुमच्या आवडीच्या वस्तू पाहिजेत ना तुम्हाला? पाहिजेत की नाही सांगा मला? पाहिजे असतील तर आत्ताच सांगते, पुढच्या पिढीसाठी काही नाही ठेवलं तरी जोपर्यंत प्रेझेंटमध्ये आहात तोपर्यंत चांगला पैसा कमवा, घरातल्यांना खुश ठेवा, बायकोला खुश ठेवा. अरे कावळा काय, तुम्ही बोका बनून जरी आला ना तरी तुम्हाला लोक पाहिजे ते खायला घालतात. अरे तुमच्या 10व्या 12व्याला बोकडा कापतील लोक, नाहीतर मग समजून जावा तुमचं सगळं तिसऱ्यामध्येच पलटणार. सिरियस सांगते. लोक बोलतील यार ह्याचं घा करा, कुठे धावा करते कर, तिसऱ्याला सगळं आवरून आमची कंदुरी आहे तिकडे. कोण नाही, मग तुम्हाला डिमांड नाही, मेल्यावर पण डिमांड नाही. भूत बनून आला ना तरी लोक बोलते चालेल नीट निघितून, तुझी भूताटकी पण नकोय. पछाडला ना तुम्ही कोणाला तरी ते पण इंटरेस्ट देणार नाही, निघ यार म्हातारे, असं बोलतो. खरंच.